त्या मावशींना कशाला सांगितलंस ग? कोण मावशी, कोण त्यांची मुलगी? हाय का बाई, आता मला काय माहित, मला तर अजिबात कुणाच्या भानगडीत पडायला आवडत नाही. आपण बरं ना आपलं काम बरं. खोटं बोलू नकोस. त्या मावशींनी मला सगळं सांगितलंय, तू सांगितलंस म्हणून. हो का? सगळं सांगितलं तर कशाला विचारताय मला? तू लहान आहेस ना ग, तशी वाग ना जरा. मोठ्यांच्या भानगडीत पडू नको, नाही तर मार मिळेल. काय आलं? हिला का ओरडताय तुम्ही? आणि यांच्या खोलीत एका पोरगीला लपवलंय, मी सांगितलं म्हणून ते माझ्यावर चिडले. ती दाजी, तुम्ही तुमच्या खोलीत एका पोरगीला लपवलंय? अयो, अरे हो, हिच्याकडे कुठे लक्ष देतो? ही लहान आहे, काही बडबड करते. तुझा खेळ, नको हिच्या नाते लागू. हाय का आता टोने, तुझा माझ्यावर विश्वास नाही बे? तुला कुठं वाटते? चल आपण बघूया. होय चल. ए टोणे थांब, तिकडे नको जाऊ, अजिबात काय नाहीये तिकडे. का बरं जाऊ नको? म्हणजे तुमच्या खोलीत नक्कीच तुम्ही कोणाकडे लपवलंय? हा, काही नाहीये टोण्या, माझ्यावर विश्वास ठेव. मग घाबरताय कशाला? आम्ही जातो की. अरे काहीच नाही टोण्या, ऐक ना टोण्या, अरे ऐक ना. डॉक्टर, दिवाळीच्या शुभेच्छा. शुभेच्छा तुम्हाला. तर हप्त्याचे पानं द्या. काय? म्हणजे बैलाची मिरवणूक काढायला मोकळं. नाचा. नाही, तुम्ही- चक, चक, डिन. डिन, चक, चक, डिन, चक, चक, डिन, चक, चक. बघ, इथंच कुठेतरी ती पोरगी असणार. अगं पण मला एक समजना झालंय. आता डॉक्टर त्या पोरगीला लपवतात, पण डॉक्टर तिला का लपवतात? आणि जरी डॉक्टरांनी लपवलं तर ती पोरगी का बरं लपल? ती दोघं काही लपायचे विकायतात का? एक दोन साडे मारतील. तुला आजी मारते ना, तेच खरं आहे. तुला काहीच कळत नाही. ना असू दे नसू दे, मला काय कळत. पण इथे तुला पोरगी दिसती ती. तेच तर मला कळणं झाली, पोरगी गेली कुठे? आता मला कुठे विचारतेस? मला माहिती होय. तेच तर, काय ते गडबड आहे. डिंपल, हा मला इथे का आणलंयस? तुझी मम्मी ओरडल ना म्हणून. मम्मी का ओरडल पण मला? अगं तुला चक्कर आली होती. चक्कर कशामुळे आलेली ग मला? अगं आता तू उन्हाचा एवढा रंग खेळली का नाही, त्यामुळे होतं असं कधी कधी. चल आपण जाऊया. आणि ऐक, तुझ्या मम्मीला सांगू नको तुला चक्कर आली होती ते, नाही तर परत तुला रंग खेळून द्यायची नाही. नाही सांगत. चल. सोनू, कळत नाही तुला? कुठे गेली होतीस? तुझ्या काळजीने जीव माझा वर खाली होत होता. जाताना सांगून जाता येत नाही? आव तिला नका ओरडू, यात तिची काहीच चूक नाही. ते आम्हाला चिंचा खायच्या होत्या ना, म्हणून वाड्याच्या मागे जाऊन चिंचा तोडत होतो. पण अचानक तिचं डोकं दुखायला लागलं म्हणून तिथंच थांबलो. पण नंतर जसं बरं वाटलं ना, तसं लगेच तिला घेऊन आली. मॅडम एक काम करा ना, तुम्ही तिला घरी घेऊन जा, म्हणजे तिचा आराम होईल. ती कुठे घेऊन गेलो तिला? मधू मॅडम किती काळजी करत होत्या माहितीये? तुला आता बरं वाटतंय ना? चक्कर वगैरे येत नाहीये ना? तुम्हाला कसं कळलं? ते मी आता येताना त्यांना फोन केला ना, त्यामुळे त्यांना माहित झालं. हो, म्हणून मला काळजी वाटली, म्हणून इथे भेटायला आलो. डॉक्टर, तिला आरामाची गरज आहे, जाऊ द्या तिला. हो, चल सोनू. चला, येते डॉक्टर. खरंच खूप बरं वाटलं. तुम्ही आम्हाला आवर्जून इथे बोलवलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. चल. एकदम हिरो दिसतंय, काय तोंडाचं हिरो. ही, जरा तरी तुझ्या वयासारखी वाग ना. जास्त हुशार होऊ नकोस. तुझा हा आगाऊपणा मी सहन करणार नाही. माझ्यावर काय चिडताय तुम्ही? तुम्ही तिला पाण्यात गोळी टाकून दिली सा, आणि नंतर तुमच्या खोलीत तिला घेऊन गेला सा. हे माझी काय चूक? मी माझ्या डोळ्याने बघितलं म्हणून सांगितलं. डॉक्टर, म्हणजे सगळं तुम्ही ठरवून केलं सोनूला? शो लय खोटा माणूस आहे, ज्या मनात पाप आहे. शो इथल्या कोणाचाच नाहीये, तुझा पण नाहीये.
मंगले अगे मंगले अगं कुठं आहेस का चार आजच्याला देतेस का काय आता आली वाईस थांबा. मम्मी मला बी चहा दे, माझी बी आंघोळ झाली या. चहा आणि मस्त खारी दे. हा टोन्या हा. मला काय 4 हात आहेत होय? हा घरातली समधी कामं करायची, ह्यांचा आजार पण आहे, त्यांना चहा पाहिजे आणि आता तुला खारी पाहिजे होय? तर नेवाळी नाहीस का लय? अगं तुला तर निमित्तच पाहिजे काय काय काम करते ते सांगायला. दे चहा आणला असला तर हातात माझ्या. ठेवलाय तिथंच, ही घ्या. मम्मी मला बी दे की चहा आणि खारी. टोन्या अरे आंघोळ केलीस का नुसतं पाणी वतलंय र? रंग तसाच्या तसा आहे का गावातल्या लोकांना सांगायचं महिनाभर मी रंगपंचमी मी खेळलो. मम्मी तू आता मला चहा आणि खारी दे, मग बघ मी परत अशी चुळून मुळून आंघोळ करतो. हा हा तीच करत बस. मम्मी अगं तू आताच म्हणलीस का नाही तू मला किती कामाचा ताण आहे, कुठं कुठं लक्ष द्यायचं मी, म्हणून मी काय म्हणतो माझं लगीन करून टाका. अरे मूड द्या, हाताने नीट धुवायला येतं का? तो मोठा आलाय लगीन करणारा. एक तर तुझं वय झाले, अजून किती दिवस जगतेस काय माहित, म्हणून म्हणलं तुझे तेच तेवढं उरकून टाकावं. अरे तुला घातला नेऊन डाबऱ्यात तुला, तू कार माझ्या मारणावरच उठलाय. हा तुला भरली रागात पेटी, तुला उठला फोड. मी काय म्हातारी दिसते वय रे? अरे गावातनं रस्त्याने चालली ना तर अजून म्हणतात कुठली नवीन हिरोईन आली म्हणून. पांढऱ्या केसाची हिरोईन वय. अगं आजे तुझी समधी केस पिकले ती हे मम्मी सांग केला. मंगल खरंच माझे केस पांढरे दिसतात होय ग? हवा त्या आता वय झालं म्हणल्यावर केस पिकणारच की, आणि तुम्ही काय तर कायम तरणार राहणार आहेत वय? मग मी हायच तरणी. अगं वयसदार आहे ना, आज आंघोळ करताना साबण जरा थोडा लावला त्यामुळे मी म्हातारे दिसत आता. थांब जरा, आता डिंपलच्या पार्लर मध्ये जाते आणि केसच काळे करून येते. मग कसं म्हणताल बघ गावातली, डिंपल आणि तुम्ही दोघी बहिणी बहिणी आहेत का हो? आजे चुलीत कोळसा आहे, म्हणजे मी काय करतो तो कोळसा घेतो आणि तुझ्या डोक्यावर ओततो, म्हणजे समधी केस काळे होतात. मला काय बी देऊ नको, फक्त 50 रुपये दे. अरे कोळसा लावतोयस का शेण लावतेस? तुझा काय मेंदू गुडघ्यात आहे वय? मंगल तिथली काठी दे ग, त्याच्याकडे बघतीस मी चांगली. गुडघ्यानी माझी चान खालीच पळायला वाटतं. त्या कणगेला पडली भोक, त्याच्या नॉनसेन्सला झालं गळू. मर्दी तिकडे ती जाऊ दे. मला आहे ना ह्या पांढऱ्या केसालाच काहीतरी करायला पाहिजे आता. या डॉक्टर हे आले. तुम्ही दोघं इथे आपण बोलला होता ना लवकर काम होऊन जाईल म्हणून, झाले का पेपरवर सह्या? मी तुम्हाला इथे बोलवलं होतं का? नाही ना, मग का आला तुम्ही इथे? माझ्या परवानगीशिवाय इथे आलेलं मला अजिबात आवडत नाही. आणि काय काय डिंपल यांना इथे का आणलंय? आपण काय डील करतोय सगळं गावाला कळलं पाहिजे का? दार कोण लावणार? दार लाव. तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या वेळी, पुढच्या वेळी येताना पैसे घेऊन आणले. आता काम झालं पाहिजे, लवकरात लवकर जमीन साहेबांच्या नावावर झाली पाहिजे, नाहीतर ही पैसे आणि आमचा वाया गेलेला वेळ व्याजासहित वसूल करू. लक्षात ठेव. नवीन दिसतोय. मागच्याचे मी काय हाल केले याला सांगितलं नाही वाटतं नीट. माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही. आवाज मोठा असेल पण बरोबर बोलतोय ना. कसं आहे डॉक्टर, तुम्ही पलट्या मारताय. आम्हाला साहेबांना उत्तर द्यावी लागतात. त्यावेळेस काम झालं पाहिजे. होणार, काम होणार.
सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होतात, हे काम सुद्धा होणार. डिंपल, यांना खाली सोडून ये. येतो, पण काम होणार. डॉक्टर मानलं पाहिजे हा तुम्हाला. अहो तुम्ही तर त्या गुंडांचा पण बाप निघालाय. ज्यांना पैसे द्यायला पाहिजे ना त्यांच्याकडनंच पैसे घेताय तुम्ही. डिंपल, ही तर कुठे सुरुवात आहे. पुढे पुढे आपल्याला खूप मोठे हात मारायचे. पण नक्की पैशावरच हात मारा. त्या सोनूला पाण्यातनं बेशुद्ध व्हायची गोळी देऊन तुम्ही जे काही केलं ना ते मला अजिबात आवडलं नाहीये. नशीब त्या चिनूने फक्त मला सांगितले. हेच जर कुणाला दुसरं सांगितलं असतं ना तर तुमची वाट लागली असती. ह्या चिनूचं काहीतरी केलं पाहिजे. ओ त्यापेक्षा आधी ना तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करा. तुला काय वेगळं सांगू का? माझ्याशी मोठ्या आवाजात बोललेलं मला सहन होत नाही डिंपल. आणि माझ्यापेक्षा कमी लायकीच्या माणसाने तर नाहीच बोलायचं. म्या मोठ्याने बोलणार आणि माझी लायकी तुम्ही नाही काढायची. त्या सोनू संग नीट वागायचं. लहान आहे ती, वंगाळ वागू नका. आणि इथून पुढे तुम्ही जे काय कराल ना ते मला सगळं सांगायचं. कारण म्या तुमची पार्टनर आहे, समजलं ना? नाहीतर ध्यानात ठेवा. मंगलताई, तुम्ही कशाला आला तिथं? इथं अजिबात यायचं नाही. वाड्याच्या उमऱ्याच्या आत एक पाऊल टाकायचं नाही. का आमचं घरदार बरबाद करताय? निघायत ना. अहो माझं व्हायचं ऐका तरी. काय ऐकायचं नाही तुमचं? तुमच्यामुळे माझ्या नवऱ्याच्या आयुष्याची माती झाली आहे. जेव्हा बघाव तेव्हा दारू, दारू शिवाय आयुष्य नाही माझ्या नवऱ्याला. त्यांचा जीव गेल्यावरच बरं वाटणार आहे का तुम्हाला? का त्यांना काही झाल्यावरच शांत बसणार आहे? हवं, माझ्या संसाराची माती करू नका. हात जोडते तुमच्या पुढं. काय करताय हो तुम्ही? हा, ही बघा, त्यांची अवस्था बघवा ना तुम्हाला. ती परत आला दारू पाजायला. अहो वहिनी, हे काय बोलताय तुम्ही? माझ्याकडे नीट बघा. आज कितीतरी वर्षानं आज पहिल्यांदा दारूला हात बी लावला नाही. अहो इथं मीच दारू पिल नाही, ती बाबूला कुठनं पाहिजे? त्याची अवस्था मला बी बघवून असं झाली या, म्हणून भेटायला आलोया. त्याच्या तब्येतीची चौकशी करायला आलोया. काय गरज नाही. आणि तुम्ही तर ना माझ्या नवऱ्यापासून 4 हात लांबच राहा. तुम्ही लांब राहिला की त्यांची तब्येत आपोआप सुधारते. आणि तुमचा काय भरोसा? दारू पेत नाही म्हणून कधी बाटली काढाल काही सांगता बी यायचं नाही. तुमच्यासारख्या बेवड्यांचा ना जीव जाईल पण दारू सुटायची नाही. आणि काल तुमच्यामुळे परत दारू प्यायला त्यांनी. अजिबात थांबायचं नाही तर निघायत ना. अहो वहिनी, मी खरंच दारू सोडली या. वाटलं तर तोंडाचा वास घेऊन बघा. अहो काही वाटतंय का तुम्हाला? तुमच्या तोंडाचा वास घ्यायला होता वय? अहो मला एकदा बाबूला भेटू द्या तरी. खरंच मला त्याची काळजी वाटते या. मला भेटल्यावर त्याला बरं वाटेल. अहो काय दुखतंय, काय खुपतंय ते तुम्हाला नाही पण मला सांगेल. मला एकदा त्याला भेटू द्या. 5 मिनिटं त्याच्यापाशी बसतो आणि लगेच जातो. ठीक आहे, जावा त्यांच्या खोलीत आराम करतात. पण एक सांगते, परत जर दारूचा विषय काढला तर तुम्ही हाय मी हाय. नाही नाही, अहो दारू काय असती, कशा असती, कुठं मिळती ह्यातलं मला काहीच माहित नाही. बाबूला भेटून लगेच येतो मी. बाबू, काय लागा हे दोस्ता? वाय जरा तब्येतीची काळजी घे. कार्टर, बरं झालं तू आलास. चला आपण बाहेर जाऊ. ही चिवडू पोटात दारू गेली ना बरं वाटेल रे. हात कसे थरथरतात. ही एक पॅक घेतला ना सगळं सुरळीत होईल बघ. गुदमरल्यासारखं झालंय रे घरात. चल आपण बाहेर जाऊ. अरे काय चाललंय बाबू तुझं? वहिनी एवढ्या तुझी काळजी घेते आणि तुला दारू प्यायचं सुचतंय वर. घे तू पण तिचीच बाजू घे. दोस्ताची हाल दिसत नाही कर तुला? कार्टर, इच्छी नाही पण 500 तरी ओढू दे ना. अजिबात देणार नाही. मी बी पिणार नाही आणि तुला बी देणार नाही. असं नको करू. तू दोस्त आहेस ना माझा. तू असं म्हणायला लागल्यावर अरे आयुष्य बरबाद आहे रे माझं. मग माझ्या जिंदगीचं काही खरं नाही.
तुला काय माणूस की बिनुस की आहे का नाही? ऐक ना, एक पॅक नाही पण ते टोपण असतं ना तेवढं तरी दे, औषध घेतल्यासारखं वाटन. तुला वाटत नाही का मला बरं वाटावं? अरे तू बरा व्हावं वाटतंय म्हणूनच मी तुला दारू देणार नाही आणि मी पण दारू पिणार नाही. तुला तर कदरच नाही दोस्तीची. दोस्तासाठी एवढं बी करायची तुझ्या दानत नाही. नाही चल येतो मी. अरे तुझी तब्येत बघायसाठी आलो होतो, ती पण दिवसाला दिवस बिघडतच चालली. लका माझ्या दोस्ता काळजी घ्यायला का. चल येतो मी. हे अरे क्वार्टर असं नको ना करू. अरे दोस्तासाठी काहीतरी कर ना. मी पैसे देतो पण दारू आण ना. अजिबात नाही. काय होतंय? सावकाश सावकाश, वर बघा वर बघा. अहो काय होतंय तुम्हाला? सावकाश बघा. मी सांगत होते की नाही काल दारू पिऊ नका म्हणून, पण नाही ऐकायचं नाही. आता तुम्हालाच भोगायला लागतं की नाही. का असं जीवाचा हाल करून घेताय व? काय ऐकत नाही माझं तुम्ही? काय झालंय तुम्हाला? हा रसिका बोल. सोनू तू बोललीस का ग तुझ्या आईशी पिकनिक बद्दल? नाही अजून. का? अगं सोनू ऐक माझं, काही झालं तरी पिकनिक मिस नको करू. अगं आपल्या बॅचचे सगळे लोक येणार आहेत आणि खूप धमाली येणार आहे. अगं कॅम्प फायर, बोटिंग, डान्स फ्लोअर आणि त्यासोबत आपले सगळे फ्रेंड्सही. खूप मेमोरेबल होणार आहे ग ही पिकनिक. आणि अशी संधी परत परत नाही ग मिळत. काही झालं ना तरी तू यायचंच बघ. तू आत्ताच्या आता तुझ्या आईशी बोल आणि पिकनिकची फी घेऊनच या कॉलेजला. हो बोलते मी आईशी. मी नाही करणार ही पिकनिक मिस. बघ हा, नाहीतर तुझी आई पुन्हा एकदा काहीतरी आडकाठी घालायची आणि दरवेळीप्रमाणे यावेळी तुला पिकनिकला नाही जायचं म्हणायची. तू यार कोणत्याच पिकनिकला नसतेस. नाही यावेळी असं नाही होणार. मी आईशी बोलते आणि तुला फोन करून कळवते. आई दे ना, मी झाडू मारून देते. अगं राहू दे, तुला कॉलेजला निघायचंय ना? हो पण जाईपर्यंत मारून देते. तुला तेवढीच मदत होईल. तुला खरंच मला मदत करायची आहे की काही कामासाठी तू मस्का मारतेस? बरं बोल, काय काम आहे? त्याशिवाय तू अशी स्वतःहून कामाला हात नाही लावणार. आई आमची म्हणजे आमच्या कॉलेजची पिकनिक चालली आहे. माझे सगळे फ्रेंड्स जाणार आहेत. तू कधीच मला कुठच्या पिकनिकला पाठवलं नाहीस, पण यावेळी तरी जाऊ दे ना. आणि त्याची फी पण खूप कमी आहे. प्रश्न फीचा नाहीये सोनू. तुला तेवढेच पैसे काहीतरी खर्चासाठी, काही विकत घेण्यासाठी हवे असतील ना तर मी दिले असते, पण पिकनिकसाठी परवानगी नाहीये. आई प्लीज जाऊ दे ना मला. अशी का करतेस ग तू? प्लीज. सांगितलं ना एकदा, नाही पाठवणार. नाही म्हणजे नाही. का? प्रॉब्लेम काय आहे तुझा? तू माझ्या प्रत्येक गोष्टीला असं नाहीचा पाडा का लावतेस? आणि हे असंच जगावं लागणार आहे का मला तुझ्यासोबत? म्हणून मला माझे बाबा हवे होते. ते कधीच असं वागले नसते माझ्यासोबत. तुला ना मला फक्त कंट्रोलच करायचंय. बरोबर बोलत होती माझी फ्रेंड. तुला मला आनंदी झालेलं बघवतच नाही असं वाटतंय मला. सगळे फ्रेंड्स हसतात माझे. तुझ्यामुळे चिडवतात मला. तर पिकनिकवरून आल्यावरही चिडवती. तुझ्यामुळे आई जोकर झाली मी कॉलेजमध्ये. हे असं ना हसं करून घेण्यापेक्षा आणि असं पिंजऱ्यात जगण्यापेक्षा ना मेलेलंच बरं. सोनू 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 सोनू, हा काय पोरकटपणा आहे? दरवाजा उघड. नाही उघडणार मी दरवाजा. कधीच नाही उघडणार. सोनू असं करू नकोस बाळा, दरवाजा उघड. हे बघ, मी जे काही करते ते तुझ्या भल्यासाठीच करतेय. उगाच भलता सलता राग डोक्यात घालून घेऊ नकोस सोनू. सोनू दरवाजा उघड. सोनू तू मला पिकनिकला पाठवणार आहेस की नाही ते सांग.